मुकुटाचा दाना चहूकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोचीतली गाणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तू मर्द माझा भाळाच्या छातीचा वेडा पिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला मुरदाडा बोल की काहीतरी ह्यो दिवस दाखवायला तालीम दिली होती होय मी तुला अरे साऱ्या गावासमोर नाक कापलंस माझं अरे काय झालंय काय तुला काही नाही अरे मग माती का खाल्लीस ते तुला तुला ह्याची सजा व्हायलाच पाहिजे आज सगळ्या पैलवानाचं लंगोट तू धुवायचं रे सगळ्यांनी ह्याला लंगोट सगळा दोष ना तुझा आहे तू मला ब्रेसलेट घालायला सांगितलंस म्हणून राणा हरला अगं पण आपल्यामुळे असं कोणी हरायला नको ग मला ती कल्पना सुद्धा नको वाटते राणादा हरल्याचं मला बी वाईट वाटतंय ग पण माझी काय चूक आहे त्यात आणि तुझ्या ब्रेसलेटमुळे राणादा हरलाय हे कुठलं गणित कशाला सांगितलंस तू मला ब्रेसलेट घालायला म्हणून राणा अगं पण राणादा हरलाय ना मग तुला काय एवढं वाईट वाटतंय मला वाईट हा सांग ना का वाईट वाटतं एवढं तुला सांगितलं ना माझ्यामुळे जाऊ दे तुला काही सांगण्यात अर्थच नाही हे चांगलंय आणि काय ग आजकाल लईच काळजी करायला लागलेस तू राणादादाची का म्हणे असं काही नाहीये बरं नसेल मग तसं पण तुला एक सांगू तू भेटल्यापासून राणादा पार बदलून गेलाय बघ समोरनं बाई आली की रस्ता बदलणारा राणादा तुला बघितल्यावर लईच खुलतोय ग लाजत लाजत का असं ना पण खुलतोय बर का खरंय ना व मनापासून सांगा खरंच असं होतंय का आधी सगळं सुरळीत होतं आणि आता माझ्यामुळे तो अडचणीत सापडतोय का अंजली अगं चल चल आणि मी हे सगळं करायला लागले तर राणा यायच्या आधी व्हायला पाहिजे अव एवढ्या लवकर नाही देणार राणादा असे 1 जणांबरोबर नाही कुस्ती खेळणार असं 10-10 जणांबरोबर कुस्ती खेळणार आहेत ना राणाला असा कितीसा वेळ लागेल कुस्ती जिंकायला 10 जणांनी हरवला आणि येईल आता कुस्ती जिंकून येईल आणि भूक भूक करेल पोटभर जेवल माझा राणा मग त्याच्या डोक्याला आणि हातापायाला मी तेल लावेल माझ्या रानाला शांत झोप लागेल दमून येईल ग माझं पोरग तुमचा लई जीव आहे राणादांवर
पोटच्या पोरावानी करता तुम्ही समजा त्यांचं. परमेश्वरानं मला लेकरू दिलं नाही, पर सूरज आणि रानासारखी 2 लेकरं दिली मला सांभाळायला. मग त्यांचं करायला न ग, त्यांच्याशिवाय मला हाय कोण जगात. ते बी खरंच आहे म्हणा. काय पाहिजे होतं वहिनी साहेब? तुला काय विचारलंय आम्ही? तुझं तू काम कर. काय पाहिजे होतं का? वय दुपारचं जेवण काय आमच्या घशाखाली गेलं नाही गोदाक्का. तुमचं समद लक्ष राणा भाऊजींचं जेवण बनवण्याकडे होतं, त्यामुळे आमच्याकडे जरा दुर्लक्षच झालं नाही. असू द्या असू द्या की. चला बरं आता फटाकन आम्हाला पोहे बनवून द्या. एवढं रानाचं जेवण झालं की आणते करून तुमच्या खोलीत. गोदाक्का नुसतं पोहे बनवाय सांगितलं. तसं नाही, रानाच्या जेवणाला उशीर झालाय. आत्ता राणा येईल ना कुस्त्या जिंकून. पण आता राणा भाऊजी जिंकून येणार म्हणून आम्ही काय उपाशी राहायचं का गोदाक्का? अहो तसं नाही, पर राणा भाऊजी इथं घरी आल्यावर त्यांना जर समजलं का वहिनी उपाशी बसल्यात तर त्यांचं टाळकं किती सटकल बरं. आणि आमचं जर कुणी ऐकलं नाही आणि आमचं जर टाळकं सटकलं तर आम्ही काय करतो ते बी तुम्हाला चांगलंच माहिती. गोदाक्का हो, असं चांगल्या घरी सटका सटकी नको. आमच्या खोलीत पोहे पाठवून द्या. अर्ध्या की समजे लंगोट. ए पक्या भाल्या, अर्ध्या की. दुसरं काय बी माग, पण हे सांगू नका. हैराण आता. अरे असं काय करताय? द्या म्हणतो ना, द्या. अर्धे की. अरे तू तरी दे. राणादा 2 मुसकाडात मार, पण असलं पाप करायला सांगू नको. येडाय कर तू. अरे हे पाप नाही, सजा आहे माझी. ए अरे द्या म्हणतो ना, द्या द्या. अरे वस्तुदानीच सांगितली सजा. वस्तात तुम्ही तरी सांगा की कोण देईना लंगोट. वस्तात 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 1000 नाही 2000 जोर सांगा. 4000 बैठका सांगा. वस्तात अहो वरडा मारा, अहो काय बी करा, पण असं न बोलता जाऊ नका. वस्तात वस्तात अहो असं काय करताय? सगळं पैलवान तुम्हाला का लंगोट देत नाहीत माहित आहे का? तुम्ही मोठ्या घरची मोठी माणसं, सगळी मान राखत्यात तुमचा, आणि कोण कशाला लंगोट देईल तुम्हाला? मी बी लई मानायचो तुम्हाला. 4 चौघात छाती पुढं करून सांगायचो राणा माझा पठ्ठ्या आहे, आणि तुम्ही. वस्तात एक डाव माफ करा. मला वाटलं मला जे जमणार नाही ते माझा पट्ट्या करणार. अहो सगळं गाव नावसतंय तुम्हाला, आणि आज तुम्ही सगळ्यांच्या आशेवर पाणी टाकलं. परत असं नाही होणार. अहो पण जे झालं त्याच काय? हारला तुम्ही आणि माती माझ्या तोंडात गेली. जाऊ द्या, तुम्ही मोठी माणसं. ही तालीम चालली आहे ती तुमच्या जीवावर. राणासाहेब, तुम्हाला जाब विचारणारा मी कोण? तुम्ही मनात येईल तेव्हा तालीम करा, मनात येईल तेव्हा कुस्ती खेळा, आणि मनात येईल तेव्हा हरा. इथनं पुढं मी तुम्हाला काय सांगणार नाही. असं कसं नाही सांगणार? वस्तात हो, तुम्ही नाही सांगितलं तर कुस्ती कोण शिकवणार? जे शिकवलं त्याचं काय? परत अशी चूक नाही होणार. शब्द आहे रानाचा. आता तेवढं लंगोट द्यायला सांगा समध्यांना. कशाला? असल्या सजा किरकोळ पैलवानासाठी असत्या. तुमचं तसं नाही. नाही वस्तात, मी बी त्यांच्यातलाच आहे, आणि मी तुमचा शब्द खाली पडू देणार नाही. लंगोट दुनार म्हणजे दुनार. सांगितलं नव्ह, कोणच देणार नाही म्हणून. तुम्ही नुसतं वय म्हणा. ताईसाहेब
अहो समजा खेळ खंडोबा झालाय. काय झालंय? अहो रानादानं खाल्ली ना माती. मग त्यात नवीन काय? तो बैल आमच्यासाठी रोजच माती खातोय. अहो तसं नाही, रानादा कुस्ती हारलाय वय. आणि समद्या पैलवानांचं लंगोट धुण्याची सजा बी झाली आहे त्यासनी. चंदे, अगं लय भारी बातमी दिलीस. इथं जर साखर असती तर तोंड गोड केलं असतं तुझं. माझं तोंड गोड करायचं चाललंय. ते हा राणा भाऊजी मैदान मारून येणार आहेत ना व. इजय साजरा करण्यासाठी समद्यांचं तोंड गोड करायचंय. कसला इजय? हरलाय राणादा. अहो काय बोलताय? आमचा नाही हा विश्वास बसत. या डोळ्यांनी बघितलंय मी. तिकडनं चालू आता. काय घ्या, गायकवाड घराण्याची इज्जत पार धुळीला मिळाली म्हणजे. तरी आम्ही सकाळी सांगत होतो या असल्या गाव पातळीच्या कुस्त्या खेळू नका, पण कुणी म्हणून ऐकलं नाही आमचं. हे मातीतला खेळ म्हणून पार आम्हाला येड्यात काढलं. आता काय झालं? आमची इज्जत पार धुळीला मिळाली, मातीत मिळाली. माझी पण. ते जाऊ दे, तू शांत राहा बघू आधी. कसं शांत राहायचंय आम्ही? हे बघ नंदिता, तू सांगून बी रानादाने ऐकलं नाही म्हणजे नाही. लय झाला आता. यात चांगला खडसवतोच रानादाला. आता बघा तुम्हीच काय करायचं ते. आमच्या एकट्याच्यानं काय घरची समधी काळजी घेणं होणार नाही. आम्ही बघतो काय ते. ए चंदे, हा दिसती दगडासारखी काय उभी आहेस? समद्या नोकरांना सांग तयारीला लागा. घर सजवा धजवा, गोडा धोडाचं बनवाय सांग. आणि वय आरतीचं ताट बी तयार कराय सांग. आज लय मोठा उत्सव साजरा करायचा आहे आपल्याला. अहो ताईसाहेब, बरायचं ना व. अहो हिथं घराण्याचं नाक कापलंय आणि दुखवटा घालायचं सोडून हे सजावट आणि गोडधोड कसली करतायसा? चंदे, कसं आहे ना, एवढं समजा जर तुला कळलं असतं तर तू चाकर राहिली नसती. चल जा, सांगितलंय तेवढं कर. नाही तरी बी सांगा की जरा इसकटून. माझं मन नाही लागणार नाही तर. अगं तो बैल हरलाय हे आता तुला बी माहित नाही आणि आम्हाला बी माहित नाही. पर आपल्याला माहित आहे की. चंदे, तुझ्या डोक्यात खरंच फॉल्ट झालाय. अगं दर येळी खरं बोलाय पाहिजे का? आता तो बैल हारलाय, आपण समद्या नोकरांना गोडाधोडाचं करायला सांगायचं, घर सजवाय धजवाय सांगायचं, त्या बैलाची आरती करायची. ह्या समद्या गोष्टींचं फक्त भांडवल मांडायचं. तू जाग, तयारीला लाग. na 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 ना 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 ना. अरे राणा, काय करतोस हे? तुला असली कामं नाहीत सोबत. मी आहे ना व, मी धुतो दे. ए, उगा आपल्या डोसक्यात चालव ना ग.
काय शोभतं काय नाही कळतंय मला. तुला सांगितलं मग तिकडे उभा राहा. अरे पण जा तिकडे, जा म्हणलं ना. राणा दादा सारख्या पैलवानावर ही येळ यावी. मला तर हे बघवना. चला नेमकं काय झालं तुला? असं का वागतोस तू? असं म्हणजे? असं म्हणजे वेगळंच कसं तरी. वेगळं काय त्यात? अरे लंगोट तर धुतोय. ए तू जा. अरे मला धुऊ दे. अरे जा म्हणतो ना. अरे जा की. ए मी काय केलं बघा तिकडे. आज मी पहिल्यांदाच कुस्ती पाहिली, ती सुद्धा राणाची. किती उत्साही खेळ आहे हा. काय नाव काय होतं त्या डावाचं? डावाचं नाव जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय ते. पण तुला सांगतो इंदू, तू असायला पाहिजे होतीस तिथं. अगं एका पाठोपाठ एक कुस्त्या जिंकल्या राणानं आणि शेवटची कुस्ती चालू झाली. शेवटची कुस्ती राणा जिंकला असताना तर अजून मजा आली असती. सगळ्यांना खात्री होती की राणाच जिंकणार. पण मग एवढं सगळं असूनही राणा हरला कसा? माझ्यामुळे तर नाही ना. तो हरला याचं मीच तर कारण ठरली नाहीये ना. मी उगाच ब्रेसलेटचा विषय एवढा ताणला. त्यानं ब्रेसलेट बघितलं, मला पाहिलं आणि पाहतच राहिला. क्षणार्धात त्याच्या हातातून सामना निसटला. पण माझ्यामुळे तो का हरावा? एवढा मोठा पैलवान फक्त आणि फक्त बाईमुळेच हरू शकतो. आपल्या ऋषीमुनींच्या तपश्चर्या कुणी भंग केल्या? जिंकता जिंकता हारल्यामुळं खूप वाईट वाटलं असेल ना राणाला? मगाशी मी भाजी आणायला गेलो होतो ना, तेव्हा तलावावर मला राणा दिसला. कुस्ती हरल्यामुळे बाकीच्या पैलवानांचे लंगोट धुण्याची शिक्षा मिळाली होती त्याला. काय सांगताय काय? एका चांगल्या पैलवानासाठी ही शिक्षा फार भयानक असते. माझ्यामुळे राणावर ही वेळ आली. मला माफी मागितलीच पाहिजे. राणाच्या बाबतीत असं घडायला नको होतं का अंजली? अगं कुठे चाललीस? मी बाहेर जाऊन आले जरा. रेणूकडे काम आहे थोडं, आलेच. अरे कसलं लक्षण म्हणायचं पैलवान? हरल्याला वाईट वाटत ना, तोंडावर काय राग बी दिसत ना. प्रेमात भीमात पडलास का काय? येडपाट, पोरान देखत काय बी बोलू नकास. जा तिकडं. प्रेमात मी बरकतला येड लागले. मग अशी छुन छुन आवाज आला म्हणून त्या ठरवलं. प्रेम कशा संगत खात्यात ते बी मला माहिती. मी कोणाच्या प्रेमात पडणार?
अहो खूप मनापासून म्हणते सॉरी. थँक्यू.